जाणता राजा. फिरंगोजींना दिलेल्या शिक्षेने सारा गड थक्क झाला. राजे त्यांना खूप मानत होते हे सर्वांना माहिती होतं. फिरंगोजी राजांचा जीव की प्राण उद्या तोफांच्या बळी जाणार या बातमीने सर्व राजदरबार अस्वस्थ होता. राजांच्या महालात जायचे धाडस कोणातही नव्हते आणि पुतळाबाई परवानगी न घेता गडावर आल्या आणि थोड्याच वेळात त्यांनी महालात प्रवेश केला. राजांनी विचारले, राणी साहेबा यावेळी बरे आलात? तेव्हा पुतळाबाई म्हणाल्या, चाळीतपणेला यावं लागलं. का बरं? फिरंगोजी काकांना तोफांच्या बळीची आज्ञा केली. हो, शिक्षा अंमलात आणली जाणार. अंमलात न येणाऱ्या शिक्षा आम्ही आजवर दिल्या नाहीयेत. पण फिरंगोजी काकांचा काय दोष? शंभू बाळ सामोरे आले. किती वेळा ते नाव घेणार आहात? शंभू बाळ सामोरे आले म्हणून गड शत्रूला देऊन मोकळे व्हायचे. त्यांना शिक्षा करायची नाही तर काय? राजे खूप संतापून बोलते. पुतळाबाई म्हणाल्या, साऱ्यांना ही शिक्षा दिली जाते का? अजिबात नाही. राजे खूप कठोरीने बोलले. शंभू बाळ परत आले तरी राजे पुतळाबाईंकडे ताट नजरेनं पाहत होते. या कल्पनेने त्यांचा जीव घाबरा झाला. तेच सांगते मी, जर शंभू बाळांना शिक्षा होणार नसेल तर विचार व्हावा, अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागेल. हे सांगण्यासाठीच मी गडावर आले होते. पुतळाबाई आल्या तसे निघून गेल्या. राजे बराच वेळ तसेच उभे राहिले. आता राजांच्या मनात विचारचक्र सुरू झाले. फिरंगोजी स्वराज्याचा शिलेदार. महासाहेबांच्या शब्दाखातर त्याने चाकांचा किल्ला स्वराज्यात दाखल केला आणि किल्ल्यावर भगवान ध्वज फडकावला. तेच फिरंगोजी. तेव्हा आम्ही त्यांना मिठी मारून म्हणालो होतो, फिरंगोजी आम्हाला नुसतं गड नकोय, गडावर बळकट माणसं हवी आहेत. आणि फिरंगोजी स्वराज्यात दाखल झाले. कधी कोणता अवघड प्रसंग आला तर आम्हाला त्यांचाच तेवढा आधार वाटायचा. आमच्या विजयाने त्यांचे ओठ असायचे. आम्हाला काटे टोचला तर त्यांच्या डोळ्यात पाणी यायचं. पण दुसऱ्या क्षणी महाराजांच्या मनात विचार आला, माया, कसली माया, कसलं प्रेम? आम्ही जाणतो ते फक्त कर्तव्य आणि फक्त कर्तव्य. राजांची नजर पूर्णतः एका खिडकीवर फिरली होती. राजांच्या मनात क्षणात विचार येत होता, आज सूर्य उगवला नाही तर किती बरं होईल ना? तेवढ्यात दुसऱ्या क्षणी महाराजांच्या मनात विचार आला, कोण संभाजी आणि कोण फिरंगोजी? आम्ही जाणतो ते फक्त कर्तव्य, फक्त कर्तव्य. सूर्योदयाची वेळ जवळ येत होती. मोकळं मैदान, मैदानाच्या मध्ये तोफेला फिरंगोजी आणि तोफेच्या मागे पेटती मशाल. त्या चित्राकडे पाहून असं वाटत होतं थोड्याच वेळात तोफेतून गोळा चालेल आणि धडाम आवाज होऊन सर्व नष्ट होईल. तेवढ्यात राजे तिथे आले आणि जोरात कडाडले, थांबा! राजांनी कपड्याची तलवार काढली, कचाकच बाजूबंद तोडले आणि फिरंगोजींना मिठीत घेतलं. फिरंगोजी म्हणाले, राज, कशाला धाव घेतलीसा? पिकलं पान गळून पडायचं ते असंच उडालं असतं तरी जाताना आशीर्वादच दिला असता ना. शेवटी राजाचा संयम सुटला, गालावरून अश्रू उघळले आणि राजाने त्याला कडकडून मिठी मारली. राजा म्हणाले, फिरंगोजी, आम्ही तुम्हाला तेव्हाच